नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे खुसखुशीत धपाटे करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। धपाटे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे। त्यासाठी ते मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, इथे मी कोथिंबीरीमध्ये बरेचसे देठच वापरलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप। बडीशेप घालायला अजिबातही विसरू नका, बडीशेपमुळे धपाट्यांना छान चव येते। आता हे सर्व पदार्थ चांगले बारीक वाटून घेऊयात। धपाट्यांसाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे एका ताटामध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेऊया। एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा यामध्ये घालूया। कांदा एकदम बारीक चिरल्यामुळे धपाटे थापताना अजिबातही अडचण येत नाही, तसेच धपाटे खातानाही अजिबात करकर लागत नाहीत। यामध्ये खूप सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालूया। धपाटे एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालूया, 1 चमचा पांढरे तेल, अर्धा चमचा ओवा हातावरती असा थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया। यामध्ये तुम्ही इतर पालेभाज्या जसे की पालक किंवा मेथीही वापरू शकता। आता मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊया। आपल्यापैकी बऱ्याच जणांना धपाट्यामध्ये कांदा अजिबातही आवडत नाही, परंतु कांदा घातल्यामुळे धपाटे एकदम वातड न होता एकदम खुसखुशीत तयार होते। धपाटे खाताना कांदा करकर लागू नये म्हणून एकतर तुम्ही तो कांदा चांगला भाजून घेऊ शकता किंवा किसूनही घेतला तरीही चालू शकेल। सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे धपाट्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त घट्टही करायचं नाही। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून मिक्सरचं भांडंही चांगलं स्वच्छ निघेल व अजिबातही वाटण वाया जाणार नाही। तर अशा प्रकारे इथे मी किंचितचा सैलसर असा हा धपाट्यांचा गोळा मळून घेतलेला आहे। आपल्याला हे पीठ भिजत वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही, लगेचच आपण धपाटे थापून घेऊया। इथे मी धपाटे थापण्यासाठी एका पोळपाटावरती एक ओलं सुती कापड घालून घेतलेलं आहे। अशा प्रकारे एखाद्या सुती कापडावरती धपाटे थापल्यामुळे धपाटे तुम्हाला जेवढे पातळ हवे असेल तेवढे थापता येते। शेजारच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणीही घेतलेलं आहे। आता या पिठातील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून घेऊया व हा गोळा या कापडावरती ठेवून पहिल्यांदा अशा प्रकारे मध्यभागी थापून घ्यायचा आहे। नंतर 4 बोटांच्या मदतीने कडेकडेने थापून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला इथे पाण्यामध्ये थोडंसं बोटे बुडवायचे आहेत, म्हणजे पटापट धपाटं पुढे सरकलं जातं व आपल्याला जेवढं पातळ हवं असेल तेवढं बनवता येतं। धपाटं जितकं पातळ तयार होतं तितकंच ते खायला छान लागतं। तर अशा प्रकारे एकदम पातळ असं मी धपाटं थापून घेतल्यानंतर धपाटे सर्व बाजूने चांगलं खुसखुशीत होण्यासाठी बोटाने असे थोडेसे होल्स करून घेऊया। धपाटे तव्यामध्ये सोडण्यासाठी अशा प्रकारे रुमाल उचलून तव्यावरती अलगद ठेवायचं आहे। आता या तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात। तवाही इथे चांगला गरम झालेला आहे। आता यावरती धपाटे सोडून घेऊया। धपाटे सोडल्यानंतर असा अलगद रुमाल उचलायचा आहे। आता धपाट्याच्या कडेने व मध्यभागी थोडंसं तेल सोडून घेऊया। प्रत्येक वेळेस धपाटं करताना रुमाल थोडासा पाण्याने पुसून घ्यायचा आहे। बरेच प्रकारची धान्ये व कडधान्ये भाजून नंतर त्याचं पीठ केलं जातं व त्यापासून थालीपीठ बनवलं जातं, परंतु अशा प्रकारे केलेल्या धपाट्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, तसेच खायलाही अप्रतिम लागते। तेल सोडल्यानंतर यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी धपाटं चांगलं भाजू देऊयात। 1 मिनिट गेल्यानंतर धपाटं उलटून घेऊया। हे धपाटं आपण एकदम पातळ केलेलं असल्यामुळे धपाटे भाजायला खूप जास्त वेळ लागलेला नाही। आपल्याला हे धपाटं मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, एकदम लो फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती भाजायचं नाही। दोन्ही बाजूने धपाटं चांगलं भाजल्यानंतर तव्यामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेली सर्व धपाटी करून घेऊया। एवढ्या पिठापासून इथे माझी मध्यम आकाराची जवळपास 6 धपाटी तयार झालेली होती। हे धपाटं तुम्ही लोण्याबरोबर, दह्याबरोबर तसेच उसळीबरोबरही खाऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असं इथं आपलं धपाटं बनलेलं आहे व एकदम खुसखुशीतही झालेलं आहे। तर तुम्हीसुद्धा कुठलीही पूर्वतयारी न करता अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये अशा प्रकारचे धपाटे नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा व जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।